कोकणामध्ये गेली 4 दिवस सतत पाऊस पडत आहे। हवामान खात्याने सुद्धा या संदर्भात यंदा पाऊस लवकर असल्याचा अंदाज व्यक्त केला होता। याच अनुषंगाने आता शेतकऱ्यांनी नांगरणी करत भात पेरणीला सुरुवात केलेली आहे। याची दृश्य आपण पाहतो। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे। कोकणामध्ये सतत गेली 3 ते 4 दिवस पाऊस पडत आहे आणि याच पावसाच्या अंदाजानुसार शेतकरी आता सुकावला आहे। शेतकऱ्याने भात पेरणीला देखील सुरुवात केली आहे। आपण पाहत आहोत की ह्याच ठिकाणी आता ह्या कणकवलीतील शेतकरी आहे तो भात पेरणीला सुरुवात केलेली आहे। आपण आता पाहिलं की नांगरणी केलेली आहे आणि त्यानंतर भात देखील पेरलेला आहे। आता सध्या ती लेवल म्हणजे कुटा मारणे असा एक आपल्याकडे प्रकार असतो तो देखील सुरू आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत। काय सांगाल, लवकर पेरणी झालेली आहे, यंदा काय वातावरण आहे? नमस्कार। हवामान खात्याने दर्शवल्याप्रमाणे पाऊस यंदा लवकर दाखल झालेला आहे। कोकणात पाऊस लवकर दाखल झाल्यामुळे आम्ही पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार भात पेरणीला सुरुवात केली आहे। किती दिवसात हे भात येतं, एकंदरीत किती कालावधी असतो, काय सांगा? हा 135-140 दिवसाचा कालावधीचं भात पेरलेलं आहे। हे जवळपास दसरा होईपर्यंत हे भात पूर्ण पिकून तयार होईल। निश्चितच हे भात आहे। आपण पाहत आहोत की ही सध्या पेरणी एकंदरीत सुरू आहे। लहान मुलं देखील येतात या पावसातील पेरणीचा आनंद घेत आहेत। कुटुंब असतं शेतकऱ्याचं, जे कुटुंब असतं कोकणामध्ये, हे कुटुंब या शेतामध्ये आपण म्हणजे येतं आणि इथे आपल्या मुलं एकमेकांना मदत करत असतं। काही ज्येष्ठ शेतकरी देखील आहेत। काय सांगाल, नेहमी तुम्ही भात शेती करताय, आता सध्याच्या परिस्थितीत भात पेरणी केलेली आहे? आता भात पेरणी केल्यामुळे ही पाऊस यंदा लवकर लागल्यामुळे पावसाचा हवामान खात्याने अंदाज दिल्यामुळे आम्ही ही भात पेरणी केलेली आहे। हे चिंटू जातीचं वाण आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार भात पेरणी केलेली आहे आणि एकंदरीत आता शेतकऱ्याने भात पेरणीला सुरुवात केल्याचे असले आपल्याला दिसत आहे। तर दृश्यामध्ये कोकणात मात्र शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात केलेली आहे। हवामान खात्याने सुद्धा यंदा लवकर पावसाचा अंदाज वर्तवला आणि त्या अनुषंगाने सध्या पावसाचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळतोय। त्यामुळे आता कोकणात पावसाच्या प्रतिसादानंतर आता शेती कामांची लगबग मात्र सुरू आहे।